नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं मनापासून स्वागत. आज की नाही आपण आजीची भन्नाट शोध मोहीम बघणार आहोत. कोणीतरी नेहमी सगळे गोड अप्पे म्हणजेच उन्नी अप्पम चोरत असतं. अम्माची आणि सूरज हे दोघे गुप्तहेर चोराचा शोध घेतात. सापळे रचतात आणि त्याला पकडतात. तुम्हीही त्यांना मदत करा पाहू. आजीची भन्नाट शोध मोहीम ही गोष्ट लिहिली आहे विनायक वर्मा यांनी. चित्र काढली आहे राजीव ऐपे यांनी आणि मराठी अनुवाद केला आहे भाग्यश्री केंगे यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC BY 4.0 लायसन्स. या पुस्तकाची वाचन पातळी आहे 3. अगं बाई, हे काय? उन्नीअप्पम गायब झाले की. अम्माची म्हणजे सूरजची आजी आश्चर्याने उद्गारली. नक्कीच कोणीतरी चोरले असणार ते, सूरज उत्तरला. पण कोण असेल चोर? अम्माजीने विचारलं. बहुतेक पेनी कुत्रीने चोरले. सूरज म्हणाला. किंवा माळ्यावर लपणाऱ्या रानमांजराने तर नेले असतील. अम्माची म्हणाली, असेल कदाचित. बाप्पांनीच खाल्ले असतील ते. तुला काय वाटतं? सूरजने विचारलं. एकच मार्ग आहे हे शोधायचा, अम्माची म्हणाली. हो का? कसं शोधणार? आपण हुशारीने 3 सापळे रचूया. त्यासाठी आधी आपल्याला आणखी उन्नीअप्पम लागतील. पण ते तर सगळे संपलेत ना? सूरजने विचारलं. नाही रे, मी स्वयंपाकघरात थोडे लपवून ठेवलेत, अम्माचीने गुपित सांगितलं. नंतर लागले तर? वा वा, मस्त, सूरज म्हणाला. आपला पहिला सापळा असणार आहे रानमांजरासाठी, अम्माची म्हणाली. खिडकीतून आत आलं की ते सरळ टोपलीतच पडेल. मग त्याचा वजनामुळे झाकण आपोआपच बंद होईल. भारी आहे हा, सूरज उद्गारला. हा सापळा पेनीसाठी. तिने अनियप्पम खायचा प्रयत्न केला तर ती लगेच या बादलीखाली अडकेल. वा, मस्तच, सूरज म्हणाला. आणि हा लपवलेला कॅमेरा तर अप्पांना प्रत्यक्षच पकडेल, अम्माची म्हणाली. त्यांनी ताटलीतून अनियप्पम घेतल्या घेतल्या दोरी सटकेल आणि कॅमेरा लगेच फोटो काढेल. किती हुशार आहेस ग तू आजी, सूरज म्हणाला. आता आपण वाट बघूया. 1 तास गेला. अम्माची तिच्या आरामखुर्चीत आपलं आवडीचं विज्ञानाचं पुस्तक वाचत होती. तितक्यात सूरज धावत आला. अम्माची, लवकर ये, काय झालं बघ. चोराने कुठल्याच सापळ्यात न अडकता सगळे उन्नीअप्पम पळवलेत. हो का? अम्माची म्हणाली. चल बघू जरा. टोपलीचा सापळा तर रिकामाच आहे. बादलीचा सापळा पण मोकळाच. किती विचित्र आहे नाही? कॅमेरानंही फोटो नाहीये काढलेला. पण अनियप्पम तर गायब झालेत, अम्माची म्हणाली. नेहमीसारखेच. किती हुशार आहे ग चोर, अम्माची उद्गारली. मला वाटतं आपण अजून 3 नवे सापळे लावूयात. हो चालेल, सूरज म्हणाला. पण आता चोराला कशाचीच लालूच दाखवायची? अम्माचीला प्रश्न पडला. आपल्या ओव्हनमध्ये अजून 3 अनियप्पम उरले आहेत ना? सूरजने विचारलं. अच्छा, अम्माची हसत हसत म्हणाली.
मला वाटतच होतं तितका काही हा चोर हुशार नाहीये. आ? सूरज म्हणाला. म्हणजे काय? सूरज, तुला हे कसं माहित की 3च अन्यप्पम आहेत? अम्माजीने विचारलं. आणि ते ओव्हनमध्येच लपवले होते हे तुला बरं आपोआप कळलं. आ, मी आणि सापळे कसे लावले आहेत हे सुद्धा मी तुझ्याशिवाय कोणाला सांगितलेलं नव्हतं. म्हणूनच तर न अडकता तू त्यातून हळूच अनियप्पम काढले असणार. बरं बरं, सूरज म्हणाला. ठीक आहे. शेवटी तुम्हाला पकडलंसच. मीच तो अप्पम चोर आहे. मला माहितीच होतं ते, अम्माची हसून म्हणाली. ते अन्नियप्पम इतके मस्त होते की मला मोहच आवरला नाही ग अम्माची, सूरज म्हणाला. तू किती छान स्वयंपाक करतेस. पुरे झाली तुझी स्तुती लबाडा, अम्माची म्हणाली. उरलेले अन्यप्पम कुणाकुणाला खायला मिळणार आहेत अम्माची? चल, आपण दोघं मिळून खाऊयात. अरे देवा, अम्माची म्हणाली. अन्यप्पम गायब झाले की. परत एकदा. हा हा हा. यम यम. मचाक मचाक. तडम तडम. कुर्रुम कुर्रुम. चोराला कसं पकडाल? आधी काही धागेदोरे सापडतात ची यादी करा. सापळे लावा. हुशारीने प्रश्न विचारा. तुम्हाला काय काय सापडले ते लिहून काढा. आता मुख्य संशयाताला पकडा. चुकीच्या संशयिताला पकडलत. अरे रे रे रे. मग आता 1 ते 7 पायऱ्या पुन्हा एकदा करा.